अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला करायचं आहे पनीर भुर्जी। पनीर घेतलं आहे मी पाव किलो, 4 कांदे आहेत, 4-5 मिरची आहेत, कोथिंबीर आहे, टमाटा आहे। टाकून घेऊया। पनीर भुर्जीला थोडं तेल जास्त लागतं। मी 3 पळ्या टाकते। मिरच्या टाकते। आता आपण कांदा टाकू। मिरच्या फ्राय झाल्या। कांदा थोडा पनीरला जास्त घ्यायचा आहे पनीर भुर्जीला। आता कांदा लाल होईपर्यंत मस्त फ्राय करायचा आहे। झालेला आहे। आता आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा आहे। मी मोठा एकच, जास्त टाकला की आंबट होते ना, त्याच्यामुळे एकच घेतला आहे। मसाले टाकायचे। धना पावडर टाकली, लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया। थोडंसं पाणी टाकूया। पाणी टाकलं ना की थोडं कांदा पडेल। जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। थोडं मीठ टाकूया। मीठ चवीपुरतं मीठ, तुम्हाला कसं पाहिजे तसं टाका। बघा कसं तेल सुटले मस्त। आता आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे। आता काहीच मसाले टाकायचे नाही, सगळं टाकून झाले। मस्त लालवाली बनवली। नेक्स्ट टाइम मी पिवळी दाखवेल तुम्हाला। पिवळी पण छान बनते। शाकाहारीसाठी चांगली पनीरची भाजी, भाजीपेक्षा भुर्जी चांगली वाटते खायला। बघा, ट्राय करा तुम्ही पण, छान दिसेल। खोडून बघायची आहे। पनीर भुर्जी आहे ना, खाली लागली नाही पाहिजे। अशी हलवून परत झाकण ठेवायचे, परत स्लोवर ठेवायची 5-10 मिनिटापुरतं। जरा बघूया, तेल सुटलेलं आहे पनीरच्या भुर्जीला। छान कलर बी छान आला आहे। अशीच बनवायची आहे, तुम्ही बी ट्राय करा। थोडी कोथिंबीर टाकूया। गॅस बंद करायचा आहे। झालेली आहे पनीर भुर्जी। आपली रेसिपी तयार झालेली आहे।